गेल्या वर्षी 12 जूनला अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताला 1 वर्ष पूर्ण झालं असलं तरीही या दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारतातील सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दुर्घटनेत तब्बल 260 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबियांचं दुःख आजही ताजं असून या घटनेची जखम अजूनही भरलेली नाही. या अपघातातून चमत्कारिकरित्या बचावलेले एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश यांनी वर्षपूर्तीनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. मला कधीच पूर्ण शांतता मिळेल असं वाटत नाही. त्या दिवशी मी जे गमावले त्यासह मला आयुष्य जगावं लागत आहे, असं विश्वास कुमार यांनी दिव्य मराठी बोलताना सांगितलंय. 39 वर्षीय विश्वास कुमार हे विमानातील 11A या सीटवर बसले होते. अपघातानंतर ते एकटेच जिवंत वाचले. विश्वास कुमार म्हणतात, लोक मला चमत्कारी म्हणतात, पण जिवंत राहण्याची किंमत मला रोज मोजावी लागते. आजही डोळे मिटले की अपघाताचं दृश्य, मदतीसाठी ओरडणाऱ्या लोकांचा आवाज आणि आगीचं भयानक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, असं त्यांनी सांगितलंय. मूळचे दीव येथील असलेले विश्वास कुमार सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. अपघाताच्या वेळी ते आपल्या लहान भावासोबत प्रवास करत होते. दुर्दैवानं या दुर्घटनेत त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांना मानसिक आघात बसला असून ते अजूनही त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातानंतर एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार दोन्ही इंजिन्सना इंधन पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे विमानाला आवश्यक थ्रस्ट मिळाला नाही आणि उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच ते कोसळले. मात्र हा अहवाल अपुरा असल्याची टीका करण्यात आली होती. दरम्यान नागरी उड्डाण मंत्रालयानं अंतिम अहवाल लवकरच जाहीर होणार असल्याचं संकेत दिलेत. विश्वास कुमार यांनीही अंतिम अहवालातून सत्य समोर येईल आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. अपघातानंतर एअर इंडियाकडून पीडित कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. विश्वास कुमार यांच्या उपचाराचा खर्चही कंपनीनं उचलला. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी अधिक आर्थिक मदतीची मागणी केली असून त्यांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामाची भरपाई करणं कठीण असल्याचं त्यांनी सांगितले. या दुर्घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात असून पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा आणि अपघाताचं खरे कारण समोर यावे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.